पिंटू पाटील हा मूळचा मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावाचा रहिवासी. काही वर्षापासून तो सांगलीत राहतो. गवंड्याच्या हाताखाली किंवा मजुरीची कामे तो करत होता. मूळच्या नंदूर येथील परंतु सांगलीत हनुमाननगरमध्ये स्थायिक असलेल्या शीलवंती हिच्याशी पिंटू पाटीलचं लग्न झालं होतं. त्यांना 2 मुले आहेत. सध्या विजयनगर जवळील राजर्षी शाहू नगर येथे रत्नदीप कारंडे यांच्या बंगल्याचं काम चालू होतं. तेथे देखरेखीसाठी असलेल्या शेडमध्ये पिंटू पाटील व शीलवंती 2 मुलांसह राहत होते. शीलवंती ही बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारण्याचं काम करत होती, तर पिंटू हा मजुरीवर कामास जात होता. काही दिवसापासून पिंटू याला शीलवंती हिच्या चारित्र्याचा संशय होता. त्यावरून त्यांच्यात सतत वाद होत होता. तशातच शीलवंती दिनांक 13 जून रोजी घर सोडून निघून गेली होती. पिंटूने संजयनगर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. शीलवंती ही पुण्याजवळ बहिणीकडे गेली होती. शनिवारी ती घराकडे परत आली. त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा चारित्र्याच्या संशयावरून भांडण सुरूच होतं. शीलवंती परत आल्यानंतर पिंटूने संजयनगर पोलिसांना सांगितले नव्हते. बुधवारी रात्री पिंटू आणि शीलवंती यांच्यात पुन्हा संशयावरून जोरदार वादावादी झाली. त्यानंतर शीलवंती झोपल्यानंतर झोपेत असतानाच तिच्या डोक्यात आणि कपाळावर बांबूने मारून खून केला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास दोन्ही मुलांना घेऊन शेडला बाहेरून कडी लावून तो पसार झाला. पिंटूने पलायन केल्यानंतर सांगोल्यातील ओळखीच्या व्यक्तीला हा प्रकार सांगितला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून बेवारस मुलांना नातेवाईकांच्या ताब्यात दिलंय, तर पुढील तपास पोलीस करत आहेत.